काही दिवसांपासून इंद्रदेवांना चांगदेवांच्या वागणुकीमध्ये असभ्यता वाटली व इंद्रदेवांनी चांगदेवांना शाप दिला की तुला मृत्यूलोकांचा जन्म प्राप्त होईल व तू तिथे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज सासवडला चाललोय. सासवड इथून फुरसुंगीपासून 20 किलोमीटर आहे. तर तिथे 3 मंदिर आहेत. एक चांगटेश्वर आहे शिव मंदिर आणि त्यानंतर श्री सिद्धेश्वर शिव मंदिर आहे. मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मित्रांनो, आज आपण चांगवटेश्वर शिव मंदिर तिकडे चाललो आहोत. हडपसर पासून हे मंदिर 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही इथून कापूरहोळवरनं सुद्धा येऊ शकता. तिथून सुद्धा 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आपण चांगवटेश्वरला आलेलो आहे. तुम्हाला संपूर्ण मंदिराची माहिती देतो. मुख्य मंदिराच्या समोर करा नदीच्या काठावर हे छोटेसे शिव मंदिर आहे. हे शिव मंदिर सुद्धा पुरातन कालीन आहे व ते खूप देखणीय आहे. कार पार्किंग आणि 2 व्हीलर पार्किंगची सुविधा आहे. इथे कोणतीही फी घेत नाहीये पार्किंगसाठी. तर आपण आता आतमध्ये जाऊया. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. या मंदिराचे संपूर्ण नाव आहे पुरातकालीन श्री चांगदेवांनी तपश्चर्या केलेली तपोभूमी श्री चांगवटेश्वर देवस्थान. मित्रांनो, या मंदिराचं पहिलं नाव श्री वटेश्वर असे होते. चांगदेवांच्या तपश्चर्या करण्यामुळे या मंदिराचं नाव श्री चांगवटेश्वर असे पडले. हे शिव मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराची बांधणी ही उत्कृष्ट दर्जाची आहे. या मंदिराचं नक्षीकाम, त्याचं कोरीवकाम हे उच्च दर्जाचं आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय सुंदर असून या 2 दीपमाळा या पाहण्यासारख्या आहेत. या मंदिराचे शिल्प हे सुंदर असून एक नक्षी काळ्या पाषाणात कोरलेली आहे. अप्रतिम नक्षीकाम तसेच मंदिराच्या भिंतीवर सुंदर अशी कलाकुसर असे या मंदिराचे शिल्प आहेत. मित्रांनो, सासवडचा आधीपासूनच मोठा इतिहास आहे. इथे सरदार पुरंदरे यांचा वाडा आहे. सासवड हे त्यांना इनाम म्हणून मिळालेले असे एक गाव होते. बालाजी विश्वनाथ हे पेशवे होण्याआधी सरदार पुरंदरे यांच्याकडे कामाला होते आणि त्यानंतर ते शाहू महाराजांचे पेशवे झाले. मात्र तरी सुद्धा ते सासवड मधूनच सर्व कारभार पाहत होते. बाजीराव पेशवे हे सुद्धा सुरुवातीचे 10 वर्ष इथूनच कारभार पाहायचे. मित्रांनो, चांगदेवांविषयी या मंदिराशी निगडीत एक कहाणी आहे. ती आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया. चांगदेवांचा जन्मकाळ श्री ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी 1400 वर्ष म्हणजे आज जवळजवळ 2000 वर्षापूर्वी झाला. इतिहासामध्ये चांगदेवांचा जन्मकाळ हा लिहिलेला नाहीये. चांगदेव हे इंद्रलोकी इंद्रसभेतील मृदुंगणापैकी एक मृदुंगण होते. काही दिवसांपासून इंद्रदेवांना चांगदेवांच्या वागणुकीमध्ये असभ्यता वाटली व इंद्रदेवांनी चांगदेवांना शाप दिला की तुला मृत्यूलोकांचा जन्म प्राप्त होईल व तू तिथे 1400 वर्षे राहशील. पुढे श्री ज्ञानदेवांचा अवतार होऊन त्यांच्या कृपेने तू मुक्त होशील. या घटनेनंतर काही वर्षांनी पृथ्वी तलावर मुदोपंत नावाचे गृहस्थ एका नारायणडोही नावाच्या क्षेत्रामध्ये राहत होते. त्यांच्या घरी पाळणा हल्ला. त्यांना मुलगा झाला. तो रूपाने फारच सुंदर होता. त्याच्या अंगी उपजत गुणही होते. असा सुंदर मोहक चेहरा असलेला मुलगा आणि लहानपणापासून गुणवंत असल्यामुळे लोक त्यांना लाडाने चांगा असे म्हणू लागले. तारुण्य वयात आल्यावर हेच नाव चांगदेव असे पडले. मित्रांनो, असं सांगितलं जातं की चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी येत होते तेव्हा ते आपल्या योगसिद्धीच्या बळावर वाघावर सवार झाले. सोबतच हातात नाग घेऊन आपल्या शिष्यांसोबत ज्ञानेश्वरांकडे आले. भेटीगाठीच्या वेळी ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसोबत एका भिंतीवर बसले होते. चांगदेवांना बघून त्यांना त्यांच्या अहंकाराची जाणीव झाली. या अहंकारातून चांगदेव मुक्त व्हावे म्हणून त्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या दिवस साधनेच्या बळावर भिंतीला पुढे चालण्याचे आदेश दिले आणि चमत्कार घडला. भिंत आपल्या जागेवरून पुढे सरकू लागली. हा चमत्कार पाहून चांगदेव महाराज स्तब्ध झाले व ज्ञानेश्वर माऊलींना शरण गेले आणि पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने ते शापातून मुक्त सुद्धा झाले. मित्रांनो, आज तुम्ही या मंदिराला चांगवटेश्वर या नावाने ओळखता.
या नावामागे सुद्धा एक दंतकथा सांगितली जाते. ती अशी आहे की चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातले 4 महिने मौन व्रत आणि अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटून सर्व व्यवहार करायचे. त्यांचे नित्य पावित्र्य लिंग हे पूजेचे असायचे. त्यांचा शिष्य चिकट काळ्या मातीने मळून केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याचा विधियुक्त पूजा करीत असे. एके दिवशी एकसारख्या पावसामुळे शिष्याने कंटाळून एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीनेच लिंग तयार करून तेच पवित्र लिंग म्हणून तयार ठेवले. चांगदेव नियमित प्रमाणे आंघोळ करून पवित्र लिंगास आव्हानात्मक मंत्र स्वतः वाहून ते पवित्र लिंग हाताने उचलू लागले. पण हे लिंग आपल्या जागेवरून हलेनाच. चांगदेवांनी डोळे उघडे करून या लिंगाला उचलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे लिंग जागचे हलेना. त्याच ठिकाणी चांगदेवांना साक्षात्कार झाला. त्यांना हे लिंग स्वयंभू लिंग म्हणून दिसून आले. चांगदेवांनी त्या ठिकाणी छोटेसे मंदिर बांधले व या स्वयंभू लिंगाची उपासना करू लागले. त्यामुळेच या मंदिराला चांगवटेश्वर असे नाव पडले. या मंदिराचा जीर्णोद्धार सरदार आबासाहेब पुरंदरे यांनी इसवी सन 1700 मध्ये केला. आजच्या तारखेला या मंदिराचा मालकी हक्क सरदार राघवेंद्रराव सदाशिव पुरंदरे यांच्याकडे आहे. मित्रांनो, खरोखरच हे मंदिर खूप सुंदर आहे. त्याची सुंदरता पाहायला तुम्हाला चांगवटेश्वरला यावाच लागेल. असे सांगितले जाते की करा नदीच्या काठावर 76 शिवमंदिर एका रात्रीमध्ये तयार झाली होती. त्या 76 मंदिरांपैकी चांगवटेश्वर हे एक मंदिर आहे. मंदिरावर आणि मंदिराच्या आतमध्ये सुंदर असे नक्षीकाम पाहायला मिळते. मंदिराच्या परिसरामध्ये चांगल्या स्थितीमध्ये दीपमाळा आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधलेले असे तुळशी वृंदावन आहे. मित्रांनो, या मंदिराच्या समोरच तुळशी वृंदावन आहे. या वृंदावनाच्या खालच्या बाजूला कोपऱ्यामध्ये एक शिवलिंग आहे. त्यामुळे तुळशीला पाणी दिले की आपोआप शिवलिंगावर ते पाणी पडते आणि या शिवलिंगाचा अभिषेक होतो. मित्रांनो, जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर एक दिवस वेळ काढून नक्की या मंदिराला भेट देण्यासाठी या. हे मंदिर खूप सुंदर आहे. तुम्हाला इथे मनशांती प्राप्त होईल. या मंदिराशी निगडीत संपूर्ण दंतकथा आणि माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही तुमच्या परिवाराची आणि स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता चांगवटेश्वर मंदिर संपूर्ण एक्सप्लोअर केलं. महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही आता श्री सिद्धेश्वर शिव मंदिर तिकडे चाललेलो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.